आजपासून आपण श्री गुरुचरित्र मराठी पारायणास प्रारंभ करणार आहोत. सुरुवात करण्यापूर्वी श्री गुरुचरित्राविषयी थोडक्यात माहिती घेऊ. श्री सरस्वती गंगाधर विरचित श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक व रसाळ ग्रंथ आहे. गुरुसंस्थेचे महात्म्य वर्णन करणारा हा ओवीबंध ग्रंथ कालातीत आहे. नामधारकांच्या प्रश्नांचे निमित्त करून सिद्धांत त्रिमूर्ती दत्तात्रयाचे अवतार कथा, अंबरीश राजांची कथा, धौम्य ऋषींची कथा इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन केलेले असले तरी श्री गुरुचरित्राचा मुख्य विषय नृसिंह सरस्वती यांचे अलौकिक अवतारी चरित्र सांगणे आहे. या अपूर्व चरित्र ग्रंथात श्री दत्तात्रय, श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती या 3 अवतारी पुरुषोत्तमांचे अवतार कार्य प्रकट झालेले आहे. याच्या पहिल्या 9 अध्यायात श्रीपाद वल्लभांचे अवतार कार्य प्रकट झालेले आहे. 10व्या अध्यायात त्यांच्या निर्गुण्य अस्तित्वाचे वर्णन करून नंतर 11व्या अध्यायापासून शेवटपर्यंत नृसिंह सरस्वतीचे अवतार कार्य विस्ताराने प्रकट झालेले आहे. खरे सांगायचे तर 11व्या अध्यायापासून या अद्वितीय श्री गुरुचरित्राला प्रारंभ होतो. हा दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचारधर्म यांचे सखोल विवरण करणारा एक अजोड ग्रंथ आहे. दत्त संप्रदायात श्री गुरुचरित्र वेद म्हणून मान्यता पावली आहे. या चरित्र ग्रंथाने पुराणातील पंचलक्षणांचे शाश्वत संकेत भक्तिभावाने पाळलेले आहेत. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे कर्ते श्री सरस्वती गंगाधर हे एक श्रेष्ठ दत्तोपासक होते. ते नृसिंह सरस्वतीचे पद्मशिष्य सायदेव यांचे 5वे वंशज होते. श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतार कार्याची समाप्ती झाल्यानंतर सुमारे 100 वर्षांनी म्हणजे शके 1450 इसवी सन 1528 दरम्यान श्री गुरुचरित्र प्रकट झाले. या ग्रंथाच्या आरंभी श्री सरस्वती गंगाधरांनी आपली जी पूर्व परंपरा सांगितली आहे त्यावरून श्री सरस्वती गंगाधर हे आपस्तंभ शाखेचे कौंडिण्य गोत्री ब्राह्मण होते. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांच्या आईचे नाव चंपा. त्या अश्वलायन शाखेच्या काश्यप गोत्रातील चौंडेश्वर नावाच्या साधू पुरुषांच्या कन्या होत्या. श्री दत्तात्रयाचे वर्णन करताना श्री एकनाथ महाराज म्हणतात, दत्त बसे औदुंबरी त्रिशूळडंभू जटाधारी कामधेनु आणि श्वान शुभे शोभती समान गोदातिरी नित्य वस्ती अंगी चर्चिले विभूती काखे माझी शोभे जोडी अर्धचंद्र वसे भाळी. श्री दत्तात्रयांचा निवास नेहमी औदुंबराखाली असतो. तशीच दत्तभक्तांची श्रद्धाच आहे. म्हणूनच सर्व दत्तभक्त औदुंबर तळी बसून शुद्ध भावनेने श्री गुरुचरित्रांचे पारायण करतात. आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्या श्री दत्तात्रयांना अंतःकरणापासून सांगून श्री गुरुचरित्राचे नित्य पारायण केले आणि दर गुरुवारी पूजा करून श्री गुरुचरित्राच्या सप्ताहाला श्रद्धेने सुरुवात केली तर सप्ताह समाप्तीच्या वेळी त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. श्री गुरुचरित्र या ग्रंथाला दत्त संप्रदायात गुरु महात्म्य सांगणारा, उपासना मार्गाचे श्रद्धेय प्रतिपादन करणारा आणि मानवी आचारधर्माचे रसाळ निरूपण करणारा सांप्रदायिक प्रमाण ग्रंथ म्हणून विशेष मान आणि प्रतिष्ठा आहे. हा श्री दत्तात्रयांच्या शाश्वत उपासनेभोवती आपल्या अमृतमयी भाषेतून प्रदक्षिणा घालणारा श्रेष्ठ ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे कार्य फार मोठे आहे. भक्तिरसाने ओथंबणारा हा ग्रंथ दत्त संप्रदायातील सर्व दत्तभक्तांना वेदतुल्य वाटतो. श्री गुरुचरित्राच्या शेवटी एक ओवी आहे, अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र सौख्य होय य परत्र. दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगो यथास्थिती शुची वृत्त होऊन शास्त्ररीती सप्ताह करिता बहुपुण्य. याचा सोपा अर्थ असा आहे की पवित्र अंतःकरणाने श्री गुरुचरित्राचा सप्ताह केला तर सौख्य प्राप्त होते आणि मनातल्या सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात. पारायण करताना सप्ताह काळात मौन ठेवून एका जागेवर बसून ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून आणि पूर्व दिशेला तोंड करून ग्रंथ वाचन करावे. पावित्र्य जपून श्रद्धेने पारायण केले असता मन शांत होते, प्रसन्न होते आणि समाधान पावते.
श्री गुरुचरित्रात शेवटी म्हटले आहे, ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन, भूतप्रेतादी बाधा निरसन होऊन सौख्य होत असे. श्री गुरुचरित्र हा एक सिद्ध ग्रंथ आहे. हे लक्षात ठेवून पावित्र्याचे संवर्धन करत याचे पारायण केल्याने मानवी आयुष्याची सुखद फलश्रुती अनुभवता येते. म्हणून हा ग्रंथ प्रतिदिनी श्रद्धेत वृत्तीने वाचावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपण आता श्री गुरुचरण पारायण कसे करावे हे पाहू. अंतःकरण पवित्र ठेवून श्री गुरुचरित्राचे केव्हाही व कितीही वाचन केले तरीसुद्धा श्री गुरुचरित्र पारायणाची सर्व फळं मिळतात. ज्या लोकांना 7 दिवसात पारायण करायचे असेल त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी. शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे, म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो. श्री दत्त जयंतीच्या अगोदर 6 दिवस पारायणास सुरुवात करावी, म्हणजे श्री दत्त जयंतीला समाप्तीचा दिवस येतो. सकाळी शक्यतो लवकर उठावे. आपली रोजची स्नान संध्याही कर्मे प्रथम करावेत. हे अनुष्ठान ज्यासाठी करायचे आहे तो आपला हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करत आहे असे म्हणून पाणी सोडणे याला संकल्प करणे असे म्हणतात. अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेश, आसन, कलश, शंख, घंटा व दीप यांची पूजा करावी. पुस्तकरूपी श्री गुरूंचे पूजन करावे व ब्राह्मणांची पूजा करावी. नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. हे सर्व झाल्यानंतर श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी. हो, पण अगोदर आपण श्री गुरुचरित्र सप्ताहात पाळायचे नियम पाहू. पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत एकच जागा ठेवावी. दुसरा नियम, पारायणासाठी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. तिसरा नियम, रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही बोलू नये. चौथा नियम, रोजचे पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये. 5वा नियम, पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा. 6वा नियम, रात्री चटई किंवा पांढऱ्या घोंगडीवर निजावे. 7वा नियम, 7 दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळावे. 8वा नियम, पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर मेहुणा यांना भोजन व दक्षिणा देऊन नंतरच उपवास सोडावा. अशा प्रकारे पारायण केल्यावर भूत, प्रेत, पिशाच यांची बाधा होत नाही. सर्व प्रकारची सुख समृद्धी लाभते. हरिओम. अध्याय पहिला आपण मराठीमध्ये पाहत आहोत. श्री गणेशाय नमः. हे गजानना, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही विश्वाचे प्रतिपालक आहात. जे तुम्ही भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्न येत नाहीत. तुम्ही 14 विद्या व 64 कलांचे स्वामी आहात. तुमचे महात्म्य खूप थोर आहे. म्हणूनच सुरवर, मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुमचे पूजन करतात. हे गौरीसुता, गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तुम्ही बुद्धिदाते आहात म्हणून तुम्हाला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तुम्ही निजकृपेने पूर्णत्वास न्या. मला आशीर्वाद द्या, स्फूर्ती द्या. आई सरस्वती, मी तुम्हाला नमस्कार करतो. नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत. त्यांच्या नावात तुमचे नाव असल्यामुळे तुम्ही मला अत्यंत प्रिय आहात. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा आणि या ग्रंथकार्यासाठी मला मदत करा. सृष्टी उत्पन्न करणारे ब्रह्मदेव, विश्वपालक श्री विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारे शंकर या त्रिवर्गास नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध, गंधर्व, ऋषी, व्यासादी, श्रेष्ठ मुनी, वाल्मिकी आणि कवीश्वर या सर्वांना नमस्कार. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या अशी विनम्र प्रार्थना करतो. मातापित्यांना नमस्कार. आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायदेव हे आमचे मूळ पुरुष म्हणजेच खापर पंजोबा. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ
त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. आश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांच्या कन्या चंपा या माझ्या आहेत. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आनंदाने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे. आमच्या कुळावर पूर्वीपासूनच श्री गुरूंची कृपा आहे. त्यांची मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. त्यांच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रयांचे अवतार, ज्यांना आपले व आपल्या पुत्र पौत्रिकांचे कल्याण व्हावे असे वाटते, त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल. ज्यांच्या घरी याचे नित्यनेमाने श्रवण पठण केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल, त्यांचे मनोरथ पूर्ण होतील, त्यांच्या घरी इष्टकार्य सिद्ध होईल, सुख शांती समाधान नांदेल, त्यांचे दुःख संकटे चिंता पीडा व्याधी यांचे निवारण होईल. श्री गुरूंच्या वास्तवाने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरात जाऊन श्री गुरूंची आराधना केल्याने त्वरित इष्टफल प्राप्ती होते. श्री गुरूंनी दिलेल्या नाम मंत्राचा जप करणारे एक साधक नामधारक अन्य ग्रामी राहत असत. एके दिवशी त्यांच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि ते गाणगापुराकडे वाटचाल करू लागले. ते श्री गुरूंना करुण वचनांनी एकसारखे आळवत होते. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, मी तुमचा दास आहे. तुम्ही माझी तळमळ जाणता. ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते, त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. तुमच्या भेटीसाठीही अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कुठे जाणार. वेद मानतात गुरु हेच त्रयमूर्ती आहेत, भक्तासाठी कृपा सिंधू आहे. कलियुगात ते नृसिंह सरस्वती नावाने विख्यात होतील आणि अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. गुरुदेव गुरुदेव, त्या वेद वचनांना माझ्या बाबतीत खरी करून दाखवा. तुमच्या ठायी तीनही देवांचे गुण एकवटले आहे. तुम्ही परम दयाळू आहात. म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की जरी मला भावभक्ती माहीत नसली, माझी चित्तही स्थिर राहत नसली, तरीही मला वेगाने पावा. कारण माझ्यासाठी माता पिता आप्त बंधू स्वकय सर्व काही तुम्हीच आहात. गुरुदेव, तुम्ही माझे कष्ट व दैन्य हरण करा. तुम्ही सर्वज्ञ आहात. मग माझ्या मुलीचे दुःख तुम्हाला कळत कसे नाही आणि घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुमची रीतच असेल तर मी तुम्हाला काय देऊ ते तरी सांगा. काहीतरी देऊन मग देणे हा तर व्यवहार झाला. त्यात तुमचे काय औदार्य. तेव्हा नरहरी, माझ्यावर कृपा करणे तुम्हाला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावता. मी बालक तुमचा सेवक आहे, म्हणून माझ्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही माझ्यावर रागवला आहात काय. मग माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का. तेव्हा नामधारकांच्या हृदयातील तळमळ जाणून काही वस्तासाठी धावावे तसे श्री गुरुनाथ त्यांच्यासाठी धावले. त्यांच्या दर्शनाने त्या शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्यांनी गुरुचरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्री गुरूंच्या भेटीने त्यांना खूपच आनंद झाला होता. त्यांच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली होती. अध्याय पहिला पठन केल्यास आपल्या परिवाराचे कल्याण होईल व गुरुकृपा होईल. हरिओम.